नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीची तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आलेली आहे. कारण की तलाठीच्या तब्बल 1539 जागांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळं आता नव्याने टोटल एकूण 3088 जागा वाढलेल्या असून 5707 जागांसाठी जाहिरात राबवण्यात येत आहे. तसंच मित्रांनो, ही तलाठी करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आलेली आहे. यासाठी नेमका अभ्यासक्रम काय आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, यामध्ये सरकारने परीक्षा योजना देखील जाहीर केलेली आहे. परंतु अगोदर सिलेबस पाहूया आणि यामध्ये नेमक्या कोणकोणत्या जागांचा समावेश करण्यात आलेला आहे ते देखील आपण येथे पाहूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच की तलाठीच्या एकूण 1539 जागांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये तसेच 11 वरिष्ठ लेखापाल अधीक्षक, सहाय्यक अधीक्षकच्या 11 जागा, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीसाठी 254 जागा, तसेच इतर जागांचा समावेश मिळून देखील 3088 जागांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, नेमकं यासाठी अभ्यासक्रम काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आता ग्रुप सी मध्ये या परीक्षेचा समावेश करण्यात आलेला असल्यामुळे आता एक पूर्वपरीक्षा जी MPC गटकची पूर्वपरीक्षा आहे याच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. आणि हा पूर्वपरीक्षेचा पेपर हा एकूण 100 मार्कांसाठी राबवण्यात येणार आहे आणि यासाठी 100 प्रश्न देखील आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच की मायनस मार्किंग देखील समाविष्ट आहे. यामध्ये आपल्याला 7 विषयाचा अभ्यास करावा लागतो आणि यामध्ये 7 विषय आहेत, त्यांचा आपण वेटेज देखील पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात प्रथम इतिहासचे 10 क्वेश्चन येतात. त्यानंतर भूगोलचे देखील 10 प्रश्न विचारण्यात येतात आणि 10 मार्काला 10 प्रश्न असतात. यामध्ये अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रासाठी राष्ट्रीय उत्पन्न, कृषी, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी आणि इतर घटकांचा समावेश आहे. या अर्थशास्त्राला 15 प्रश्न विचारण्यात येतात. तसेच चालू घडामोडीसाठी 15 प्रश्न, राज्यशास्त्रासाठी 15 प्रश्न, सामान्य विज्ञानासाठी 15 प्रश्न, अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर 20 प्रश्न, असे एकंदरीत 100 क्वेश्चन हे 100 मार्कासाठी विचारण्यात येतात.